गटनेते पदाची निवड आहे की त्यानंतरची जी उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली जाणार आहे, या संदर्भातली ही महत्वाची बैठक ही आज विधान भवनातल्या महत्वाची बैठक ही आज याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पार पडेल आणि त्यानंतर पुढील निर्णय हे घेतले जाणार आहेत। यामिनी अगदी, तर आताची ही थेट दृश्य आपण बघतो आहोत की राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। त्याआधी सध्या सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, विधान भवनामध्ये सध्या त्या पोहोचल्या आहेत आणि राष्ट्रवादीचे सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी। सुनेत्रा पवार या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी देवगिरी बंगल्यावरून रवाना झालेल्या होत्या। सध्या अदितीताई तटकरे त्यांच्यासोबत प्रामुख्याने उपस्थित राहिलेले आपण पाहतो आहोत। राष्ट्रवादीचे सगळेच आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर एक वेगळी दुःखाची किनार या सगळ्याला आहे। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी साधारणपणे 5:30 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधीचा सोहळा पार पडेल। अत्यंत साधेपणाने हा शपथविधी होणार आहे। त्याआधीची ही दृश्य आपण बघतोय। तर आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होईल। त्याआधी आता एक महत्त्वाची बैठक होणार आहे। विधिमंडळ पक्षाचा जो पक्ष नेता असतो, गटनेता असतो, याच्या निवडीची आणि छगन भुजबळ हा प्रस्ताव मांडणार आहेत। या बैठकीसाठी सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आपण बघतोय। पुन्हा एकदा जाऊयात, सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या बैठकीविषयी माहिती देत आहेत। सूरज, यामिनी थोड्याच वेळात आता सर्वच आमदारांसोबत या ठिकाणी बैठक होईल। या बैठकीमध्ये ठराव पास केला जाईल आणि त्यामध्ये गटनेतेपदी या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल। राज्यसभेच्या त्या खासदार होत्या, त्याचा यापूर्वी आणि त्यानंतर गटनेतेपदी निवड झाल्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे ही थोडक्यातच पार पडेल आणि म्हणून पुढे केलं जाईल। कारण ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या सभागृहाच्या या ठिकाणी आहेत, त्यांच्याबरोबर दिलीप वळसे पाटील आहेतच, तर इतर अनेक बडे नेते हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या अनुमोदनानंतर एकमताने सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली जाईल आणि आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास जो उपमुख्यमंत्री पदाचा जो शपथविधी आहे त्या सुनेत्रा पवार या घेताना आपल्याला पाहायला मिळतील। राज्यातला पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून एक महिला म्हणजे सुनेत्रा पवार या आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर या संपूर्ण काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, आपण तिथली आतमधली दृश्य दाखवूया। सुनेत्रा पवार या सध्या विधान भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत। काही वेळामध्ये विधिमंडळ पक्षाची ही बैठक सुरू होईल। मात्र त्याआधी अजित पवार यांचं ते जेव्हा उपमुख्यमंत्री या पदावरती कार्यरत होते तेव्हा त्यांचं जे दालन होतं, या दालनामध्ये सध्या सुनेत्रा पवार आणि त्यांच्यासोबत हे सगळे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते सध्या उपस्थित असलेले आपण पाहतो आहोत आणि सध्या त्या विधान भवनामध्ये पोहोचल्यात। आज संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी होणार आहे। अत्यंत साधेपणाने खरं तर हा शपथविधी होईल। मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ आज संध्याकाळी त्यांना दिली जाणार आहे। तर अगदी काही वेळामध्ये राष्ट्रवादीची ही बैठक सुरू होईल आणि छगन भुजबळ हे हा प्रस्ताव मांडतील। त्याआधी सुनेत्रा पवार या विधान भवनामध्ये सध्या पोहोचलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे सगळे जे आमदार आहेत हे या ठिकाणी उपस्थित आहेत। लोकभवनामध्ये आज साध्या पद्धतीने संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधीचा सोहळा पार पडेल। मात्र त्याआधी ही महत्त्वाची राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। सगळे महत्त्वाचे नेते याला उपस्थित राहतील। छगन भुजबळ हे गटनेते पदाचा प्रस्ताव मांडतील आणि अर्थातच त्याला अनुमोदन दिलं जाईल। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून, पक्षनेते म्हणून सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड केली जाणार आहे। तर आपण ही दृश्य बघतोय, सुनेत्रा पवार या विधान भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि सध्या त्या अजित पवार यांच्या दालनामध्ये आहेत। अजितदादांची जी खुर्ची आहे त्यावरती अजितदादांची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे, त्याला सगळेच राष्ट्रवादीचे नेते वंदन करता आहेत, दादांना आदरांजली वाहत आहेत आणि त्यानंतर आज ही बैठक काही वेळामध्ये सुरू होईल। तर राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता म्हणून अगदी थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या नावाची एकमतानं निवड केली जाणार आहे। संध्याकाळी 5 वाजता या संदर्भातला शपथविधी देखील पार पडणार आहे। पुन्हा एकदा जवळ आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला अपडेट्स देत आहेत। सूरज, आता ही सगळी नेते मंडळी सुनेत्रा पवार या सध्या अजित पवार यांच्या दालनामध्ये उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात बैठक सुरू होईल असं कळतंय। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे कार्यालय आहे विधान भवनातलं त्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे आणि त्या ठिकाणीच हा प्रस्ताव सर्वप्रथम ठेवला जाईल। खरं तर या संदर्भात
त्या कोर कमिटीने हा ठराव केलेला होता की यानंतर दादांचा जर कोणीतरी वारसदार असेल तर त्या सुनेत्रा पवार याच असतील, कारण त्या मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय तर जे राजकारण आहे त्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळेच कुठेतरी सुनेत्रा पवार यांचंच नाव एकमताने जे होतं ते चर्चेत होतं. कालच्या बैठकीनंतर या संदर्भातले जे निर्णय आहेत हे पक्षातले राष्ट्रीय नेते आणि राज्यातले जे प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी सुनेत्रा पवार यांच्या कानी घातले होते आणि त्यांच्या होकारानंतरच आजच्या ज्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात हे आपण पाहतोय की एकमताने आता गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल. त्यासाठीच राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांना खरं तर बोलवण्यात आलं होतं, मुंबईत दाखल होण्याच्या सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर सर्वच आमदार मंत्री हे आता विधान भवनात दाखल झालेले आहेत. त्यांचा देखील या सगळ्याच गोष्टींना आपण पाहिलं तर पाठिंबाच पाहायला मिळतो आहे. या संदर्भात जे गोष्टी करताना पाहायला मिळतात झालेला जी घटना आहे ही दुःखद आहे, मात्र कुठेतरी पक्षाला या ठिकाणी चेहरा असावा आणि त्या अनुषंगानेच आता दादांनंतर सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत होतं. त्याला आज कुठेतरी सर्व